आजच्या ब्लॉक मध्ये मारला भाऊ आम्ही दाबून नाश्ता आणि रात्रीचा आम्ही जेवण खाऊन करला डायरेक्ट आम्ही झोपूनच राहिलो होतो आणि मला तर सवय आहे भाऊ लवकर उठायची नाही तर जपून राहिले होते तर चला म्हटलं तुम्हाला आता बाहेरचा नजारा दाखवून तुम्ही कसा आहे नेले म्हणता भाऊ सकाळचा जबरदस्त डायरेक्ट नजारा तर बस झाली म्हटलं भाऊ आता चला म्हटलं येईल उठव मग रूमवर बरेच गिरेश करल्यावर मग चाललो होतो भाऊ आम्ही चहा प्यायले आणि शहरामधला एक विषय जर म्हटलं तर भाऊ कधी आपण 1-2 किलोमीटर गेलो हे आपल्याला नाही मालूम पडत तसंच आम्ही रूमहून लयच दूर आलतो चहा प्यासाठी फक्त मग चहा घे पेल्यावर मग जाणं होतं आम्हाला परत रूम कारण की सगळ्यात पहिले आम्हाला सोडून गेलो होतो मयूर दादाला रूमवर सोडून दिल्यावर मग निघलो आम्ही दवाखान्यात जायसाठी कारण की आम्हाला जाणं होतं दीपक दादाचे भेटीले तर तसं तर आम्हाला रात्रीच जाणं होतं दवाखान्यामध्ये पण आम्हाला पहिलेच उशीर होऊन गेलता मग काय लोकेशन टाकून मग आलो आम्ही दवाखान्यात अजय तर वद्रे पवरायला भाऊ पण खाली तर काही पायूस नाही राहिला दवाखान्यामध्ये आल्यावर फाईल गिल पाहिल्यावर म्हटलं हड्डीचा तर डायरेक्ट पुरा कार्यक्रम होऊन जायला भाऊ मग दीपक दादाची भेटगीट घेतल्यावर मग निघलो आम्ही घरी जायसाठी पण त्याच्यामध्ये अजय म्हणे की चाल सगळ्यात पहिले आपण नाश्ता मारू मग काय घरी जाणंच आहे तर म्हटलं आता जळगाव पाहतच जाऊ मग काय भाऊ आपल्याला दिसली जळगाव मध्ये सगळ्यात मोठी घड्याळ त्या घड्याळचं काही नाव घेऊ आहे का मला कमेंट मध्ये सांगजा रे भाऊ तर मीनं तर ऐकल तर भाऊ की जळगाव मध्ये खतरनाक नाश्ता भेटते नाश्ता तर म्हटलं दिशाला तर म्हटलं एक नंबर आहे म्हटलं खायला बी तर म्हटलं एक नंबरच अशी तर सगळ्यात पहिले प्लेट मध्ये एक कोचुरी टाकली आणि त्याच्यावर रसा टाकला आणि तिच्यावर शेव टाकले कोणाला जर तेज लागत असेल तर त्याच्याबद्दल तरी बी भेटून जाईल आपूच भाऊ तुम्हाला माहित आहे तेजवाले माणसं तर आपण तिकडच घेऊ तर मस्त पैकी नाश्ता गिष्टा मारला अजय म्हणे की तुला कधी जळगाव मधला नागोरी चहा पिलाय काय तर तुमच्या डोक्यामध्ये आला असेल की हा चहा कोणचा आहे हे तर आपल्याला पाहिल्यावरच समजेल की हा चहा कोणता आहे तर अडी आल्यावर मला खरंच मालूम पडलं की हा तर नागोरी चहा आहे भाऊ तर सगळ्यात पहिले म्हटलं तुम्हाला किंमत देतो ऑर्डरला दाखवून चहाच्या बाकी म्हटलं चहा तर म्हटलं प्यायला म्हटलं एक नंबर आहे फक्त की आरामशीर प्यायला लागते चहा घे पेल्यावर मग निघलो आम्ही घरी जायसाठी पण त्याच्यामध्ये ओजूक दिसला भाऊ आम्हाला कुंड्या आणि असं आपल्याला काही माहिती दिसलं की भाऊ पायाची इच्छा तर होते नडी तर बदक बी होता अजयला म्हटलं हा रस्ता खराब आहे म्हटलं भाऊ 4 व्हीलर आणशीन ता घेऊन जातो पोचलो भाऊ आम्ही भानगुर आले अडून बंद यायले बाय बाय टाटा करून मग निघलो घरी जायसाठी चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.